नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. मागे गुरु गेला कोणाकडे हा व्हिडिओ करताना या व्हिडिओच्या शेवटी मी एक तुम्हाला कविता सांगितली होती. प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी, प्रेम लाभे प्रेमळांना, त्यागही त्याची कसोटी. प्रेमाची कसोटी त्याग असते. प्रेमात त्याग करायचा असतो, प्रेमाचा त्याग करायचा नसतो. पण आजकाल प्रेमाचा त्याग करण्याची वृत्ती वाढू लागली आहे. त्याचं कारण आहे की हे प्रेम नसतं तर ते आकर्षण असतं. या आकर्षणातून म्हणजे आमच्याकडं खूप आहे, खूप मैत्रिणी आहेत असं दाखवण्यासाठी, तिचं प्रदर्शन करण्यासाठीची ही सगळी वृत्ती असते. आपल्याकडं रुद्राक्ष संस्कृती आहे. रुद्राक्ष हे त्यागाचं प्रतीक आहे. रुद्राक्ष त्याच्या गळ्यात असतो, रुद्राक्षाची माळ त्याच्या गळ्यात असते, जो आपल्या मोहांचा त्याग करून ईश्वराच्या भक्तीकडे जात असतो. दुर्दैवाने ही रुद्राक्षाची संस्कृती आपण विसरलो आणि आपल्याकडं रुद्राक्षातला रू बाजूला काढून द्राक्षाची संस्कृती आली. रुद्राक्ष हे त्यागाचं प्रतीक आहे, तर द्राक्ष हे भोगाचं प्रतीक आहे. द्राक्ष संस्कृती आली, रुद्राक्ष संस्कृती गेली आणि ही द्राक्ष संस्कृती ज्या भागामध्ये आहे ना, त्या भागातूनच अशा लोकांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली. आता मी काय म्हणतोय हे तुम्हाला लक्षात येईल. द्राक्ष कुठे असतात, ती कुठे उत्पादित होतात, मग तिथला माणूस कोण आहे, हा अजस्त्र बाहुबली, हा सगळं तुम्हाला न कळण्या इतकं तुम्ही दूधखोळे नाही आहात. म्हणजे तिथेच जिथे गुरु गायब झाला हा तिथलाच हो, त्याच द्राक्ष संस्कृतीमधला, त्याच द्राक्ष भूमीमधला, ज्यानं दक्षिण भारतातल्या अनेक वाड्यामधले वेगवेगळे अँटिक पीस शोधून आणले आणि द्राक्षाच्या माहेर घरात एक अवाढव्य वाडा बांधला. त्याच संस्कृतीतला हा गुरु. तुम्हाला जरा अधिक स्पष्ट झालं पाहिजे असं वाटतं. म्हणजे काय चाललंय बाबा, हे कशा करता एवढं कोड्यात बोलताय असा प्रश्न पडला असेल. हे द्राक्ष संस्कृतीतले महाशय हे एकटेच आहेत का? नाही आहे, असे अनेक जण आहेत. त्या अनेक जणांचं रिव्हिजन आपल्याला करावं लागणार आहे. कारण मारुती कांबळेचं काय झालं तसं आता गुरुचं काय झालं हा प्रश्न आपल्याला सातत्यानं विचारावा लागणार आहे. हो, काय आहे, या राज्यातले राजकारणी, सत्ताधीश हे लफड्याशिवाय जगू शकत नाहीत की काय असा प्रश्न पडतोय. बघा, सुरुवातीला एक पोरगी पुण्यामध्ये आत्महत्या करून मरते, तिचे आणि राज्यातल्या एका मंत्र्यांचे संबंध आहेत असं सांगितलं जातं, चर्चा होते, त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग चिकार पुढे येतात. मंत्र्याचं काहीही वाकडं होत नाही. एका मंत्र्यावरती एक मुलगी आरोप करते, त्यानंतर तिच्या बहिणीचाही आरोप होतो, त्यानंतर आणखी काही गोष्टी समोर येतात, पण त्याही मंत्र्याचं काहीही वाकडं होत नाही. काही वाकडं होत नाही. राज्यातले 2-2 मंत्री लफड्यांमध्ये अडकतात, पण त्यांना कसलाही धक्का लागत नाही. ती दिशा सलियान नावाची एक अभिनेत्री मरण पावते बघा. विसरला असाल हो, विसरतो माणूस. ती दिशा सलियान नावाची एक अभिनेत्री मरण पावते आणि तिच्यानंतर एक अभिनेता फाशी घेऊन मरतो. ह्या दोघांच्याही मृत्यूनंतर एक चर्चा जोरदार होते की त्यात राज्यातला आणखी एक मंत्री अडकलेला आहे, त्याचा सहभाग आहे. पण आमच्याकडे तपासाचा सूर्य, त्याला दुसरं नाव आदित्य पण आहे, कधी उगवत नाहीच. सदा तपासाच्या यंत्रणेवरती अंधार असतो, तो कधी समोर उगवत नाही. इथे युद्धात सगळेच कौरवाच्या बाजूने दिसत आहेत आणि ही सगळी नावं तशीच आहेत हो, म्हणजे कौरवाच्या बाजूने दिसत आहेत आणि या सगळ्या प्रकरणावर पडदा पाडतायत. ही 3-4 प्रकरणं समोर येत असतानाच
द्राक्ष संस्कृतीतल्या बाहुबली नेत्याचं आणखी काही गोष्टी समोर येत आहेत. त्यात हे नेते कितीतरी वेळेला परदेशात गेलेले आहेत. म्हणजे अगदी तेव्हा सुद्धा हे परदेशात होते जेव्हा त्यांच्यावरती एका प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला. पुढे अटक झाली. त्यांनी ते बॅकस्टॅबिंगचा आरोप केला की माझ्या पाठीत खंजीर खुपसला गेला आहे. आणि हा आरोप होत आहे. ते तुरुंगात गेले. तुरुंगातून आपल्या एका नेहमी सगळ्यांच्या पाठीवरती हात ठेवणाऱ्या लसीकरणाच्या वेळेला एका डॉक्टरांच्या मदतीनं ते त्याच हॉस्पिटलला आले. आणि त्या हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्यांना भेटायला हा गुरु गेला. आणि गुरुला ते असं काही बोलले, असा काही विषय झाला की गुरु त्या दिवशीपासून गायब झाला. गुरुचं हे गायब होणं एका आर्थिक व्यवहाराशी संबंधित नाही आहे फक्त. यात अनेक गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. हा गुरु एका विशिष्ट व्यक्तीला फोन करतो आणि सांगतो की त्यावेळेला रडतो आणि सांगतो की प्लीज माझ्या बायकोची आणि मुलांची काळजी घ्या. आता ज्यांना ही काळजी घ्यायला तो सांगतोय ना, त्यांना स्वतःची आणि आपल्या मुलाबाळांची देखील काळजी घ्यावी लागणार होती. कारण याच व्यक्तीसोबत नको बोलायला. याचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत. एक नव्हे असे किती असतील सांगता येत नाही. फक्त आणखी एक व्यक्ती यात बदनाम होऊ नये अशी अपेक्षा आहे. 2-4 स्त्रिया जगाच्या समोर आल्या, पण त्या बिचाऱ्यांच्या नशिबी बदनामीच्या पलीकडे काही पडलं नाही. नावं सुद्धा घ्यायला नको वाटतं. या सगळ्यामध्ये आणखी एक नेता आहे ज्यानं अत्यंत अश्लाघ्य भाषेत एका महिलेशी संभाषण केलेलं आहे. अश्लाघ्य भाषेत. आता हे अनैतिक संबंधांचं प्रकरण नाही आहे, फक्त इच्छेच आहे. एक असा वृद्धत्वाकडे झुकलेला नेता जो साधारणतः आत्ता वय वर्ष 37-38 असलेल्या एका महिलेच्या काही वर्षापूर्वी संपर्कात येतो जेव्हा ती तरुणी असते. तिच्याकडून वेगवेगळ्या चित्रपटाची निर्मिती करून घेतो. मी संजय राऊतांच्या विषयी बोलतो. इथे एकमेव नाव सांगतोय मी, कारण हे प्रकरण अनैतिक संबंधांचं नाही आहे, अनैतिक वर्तनाचं आहे म्हणून सांगतोय. वेगवेगळ्या चित्रपटाची निर्मिती करून घेतो. तिच्यासोबत काही जमिनीचे व्यवहार देखील करतो. तिला अनेक ठिकाणी भेटायचं, काही संबंध ठेवायला मनाई केली जाते. त्यातून ती तरुणी चिडते, वाद घालू लागते आणि या वाद घातल्यानंतर तिच्याशी अत्यंत असभ्य भाषेत संवाद केला जातो. माझी सगळी प्रॉपर्टी मला परत कर अशी धमकी दिली जाते आणि त्या महिलेला अक्षरशः आयुष्यातून उठवलं जातं. इकडं असंही होत आहे. म्हणजे हे मंत्री नाही आहेत. दुसरे मंत्री एका महिलेला आर्थिक दृष्ट्या इतका फटका देतात की त्या फटक्यातून सावरण्यासाठी ती महिला विनंती करायला जाते आणि मंत्री म्हणतात की इथे तर माझेही खायचे वांदे झालेत, तुला कुठून मदत करू. दुसरीकडं 1+1च्या स्कीम मध्ये मंत्री आपल्या बायकोसोबत बायकोची बहिणीचीही अपेक्षा करतात. तिसरीकडं एक स्त्रीला, एका तरुणीला अक्षरशः हवं तसं वापरल्या जातं आणि हे बिनबोभाट सरकार चाललं. मला सांगा, पैठण तालुक्यातल्या एका गावात शेतवस्तीवरती दरोडा पडून दरोडेखोरांनी तिथल्या महिलेचं शील ओरबाडलं असेल तर ते दरोडेखोर आणि अनेक महिलांचं शील ओरबाडणारे हे राजकारणी यांच्यासाठी कुठला शब्द वापरावा. गुरु गायब होतो खरा,
पण या गुरुला गायब करणारा महागुरु कशा स्वरूपाचं काम करतो हे एका माऊलीला जाग आली आणि तिच्यात धाडस आलं तर जगाच्या समोर नक्की येणार आहे. तोपर्यंत वाट पाहण्याशिवाय आणि यावर चर्चा करण्याशिवाय आपल्या हातात दुसरं काहीच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. यातली बरीचशी सत्य आपल्या समोर यायला वेळ लागणार नाही. धन्यवाद.